पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 32 मध्ये मोठा तणाव निर्माण झाला. अर्थातच क्रॉस वोटिंग झाल्याची जे व्हिडिओज आहेत ते समोर आलेत. नक्की काय प्रकार घडला? ज्यांच्या पॅनलमध्ये उज्ज्वला ढोरे होत्या, ते पॅनल प्रमुख स्वतः अतुल शितोळे सर आपल्यासोबत आहेत. खरं तर तुम्ही पक्षनिष्ठा जपली असं म्हणताय, तिकडे मात्र त्यांना ऐनवेळी जेव्हा उमेदवारी तुमच्याच प्रयत्नात मिळाली, त्यांनी अशा पद्धतीचा प्रचार करणं हे कितपत योग्य आहे? ॲक्च्युली हे सगळं खेदजनक आहे. आणि या पहिल्या शिवसेनेमध्ये होत्या. शिवसेनेतनं त्या इकडे मीच त्यांना इकडे आणलं, त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी आता अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे आम्हाला ते सगळं शॉकिंग आहे. खरं तर ते ह्या पक्षाच्या नव्हत्याच कधी. हे काय, मी ओरिजिनल ह्या पक्षाचा आहे. 10 म्हणतायत की तुम्हाला जिव्हारी लागला त्यांचा विजय. अहो, पक्षाचा उमेदवार निवडून येणं मला काय जिव्हारी लागते. त्यांचा विजय मला आनंददायीच आहे ना. हा त्यांचा समज आहे की मला जीवर, मी पक्ष ओरिजिनल, मी पक्षाचा माणूस आहे. मी 10 जून 99 पासून हा व्हिडिओ समोर आला म्हणून त्या आधी सुद्धा तुम्ही 1-2 वेळा त्यांना बोलला होतात, म्हणालात असे प्रकार त्यांच्याकडनं होत होते का? होत होते. काय नेमकं अशा प्रकारे ते लोक कार्यकर्ते सांगत होते की अशा प्रकारचं काम करतात, हे योग्य नाहीये. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली, पण ते त्याच्या पलीकडे निघून गेले होते. ज्यांनी त्यांना तिकीट दिलं, ज्यांनी त्यांना पक्षामध्ये आणलं, त्यांनी त्यांच्याच विरुद्ध काम केलेले. त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायच्या? हे काय, जिथं भेळ तिथं खेळ, जिथं खोबरं तिथं उद होतं. आणि आम्ही सगळ्यात महत्वाचं, आम्ही वतनदारीसाठी कुठेही पगडी घाण ठेवली नाही, मान तुकवली नाही. आम्ही कायम शरद पवार असतील, अजितदादा असतील यांच्या बरोबरच कायम राहिलेलो आहे. याच घरातनं सगळ्या निवडणुकांचा इथूनच उगम पावलेला आहे. त्याच्यामुळं माझ्यावरती शंका घेण्याचं कुणाचंच कारण नाही. माझा इतिहास, माझ्या कुटुंबाचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यांचा इतिहास ते स्वतःच म्हणतात. 290 मतांनी आपल्याला पराभवाचं तोंड बघावं लागलं आणि त्याला कारण हे अशीच आहेत असं? हो, 100%. त्या स्वतःच सांगतात की मी शिवसेनेकडनं इकडून आलेले, पण मी राष्ट्रवादीचाच आहे. मी 10 जून 99 साली जिथं शिवाजी पार्कला सभा झाली त्या सभेपासून आहे. त्याच्या आधी 89 आम्ही एक संघ काँग्रेस असताना आम्ही स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबांबरोबर काम केलं, शेरकर साहेबांबरोबर काम केलं, अशोक मोळांबरोबर काम केलं. आम्ही काम 3 पिढ्या तुमच्या खरं तर प्रचार यंत्रणेमध्ये होत्या, 3 पिढ्या, आणि यश मिळालं असतं, मात्र हुलकावणी दिली. आता काय नेमकी मागणी आहे पक्षश्रेष्ठींकडे आणि काय एकंदरीत इशारा? मागणी काय, अशा जे आम्हाला जे अपयश आले की 37, आम्ही म्हणत होतो की आमचे 75 लोक म्हणजे 64 लोक निवडून येतील, आम्ही क्रॉस करू, आमचा महापौर होईल. अशा या लोकांमुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. याचं वाईट वाटतं आम्हाला. बरोबर आहे. अतिशय तुम्ही खरं तर अनुभव आहे तुमचा, ज्या पद्धतीनं हे सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. अजितदादांकडे काय मागणी कराल? या सगळ्या केवळ याच प्रभागात नाही तर शहरातल्या 16 ते 17 प्रभागामध्ये अशा पद्धतीचं क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर येत आहे. नाही, आता अजितदादा आम्हाला बघा, जरी आम्ही पडलो झडलो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आम्ही कायम अजितदादांबरोबर राहणार. आता अजितदादा आम्हाला जी जबाबदारी देतील ती आम्ही स्वीकारायला तयार आहोत. त्यामुळे आपण बघतो की या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा ज्यांचा पराभव झालेला आहे, तिथे सगळीकडेच क्रॉस वोटिंग झाल्यामुळेच पराभवाचं तोंड अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाला बघावं लागलं का, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पक्षश्रेष्ठ म्हणून अजित पवार या सगळ्या प्रकाराची किती गांभीर्याने दखल घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुढे सुरज शाह, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.